तर महायुतीत असल्यानं रवींद्र धंगेकरांनी बोलताना भान राखावं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज द्यावी असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। शिंदेंनी धंगेकरांकडे डोळे वटारून बघितलं नाही वाटतं असं देखील दरेकर यांनी म्हटलं। मला वाटतं कोण धंगेकर, पण त्यांनी याचं भान ठेवावं की ते ज्या पक्षात गेलेत ते आता काय काँग्रेसमध्ये नाहीत, त्यामुळे काही बोललं कसंही बोललं चालेल। आज महायुतीमध्ये असणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात ते आहेत। त्यांनी बोलताना जबाबदारीनं बोलावं, महायुतीत हवं त्याचं भान ठेवावं। अजून शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे नजर फिरवली नसेल, एकदा शिंदे साहेबांनी डोळे वटारले, त्यांचा मेसेज गेला की कसले धंगेकर बोलतायत। त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाच्या विचारधारेनुसार वागावं। तर या संदर्भात रवींद्र धंगेकर यांनी हे ट्विट केलेलं आहे। अर्धा तास प्रेस घेऊन बडबड केली, पण गडी एकदा पण म्हटला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे, हा व्यवहार थांबला पाहिजे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय।